भगवते वासुदेवाय। श्लोक 13। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। शब्दार्थ: अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. भावार्थ: ज्ञानी कसा असतो ते या श्लोकात सांगितले आहे. सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणाला म्हणता येईल? ज्याला आत्मतत्वाचे ज्ञान आहे, ज्याला हे ज्ञान पूर्णपणे ज्ञात आहे की त्याचे मूळ स्वरूप आत्मा आहे. तो या जगात का आला आहे? हे शरीर नाशवंत आहे. शरीर माध्यम आहे ज्याच्यामुळे तो भगवंताचे स्मरण करू शकतो, आनंदात राहू शकतो. मन त्याच्या आत्म्याच्या मर्जीने चालते, शरीराच्या नाही. नैव कुर्वन्न कारयन् म्हणजे कर्म करणारा किंवा न करवून घेणारा ही फार मोठी क्षमता आहे. कोणत्याही कामाचे श्रेय तो घेत नाही. आपण काही करत नाही, ते करवून घेतले आहे हे त्याला पक्के माहीत असते. माझ्याकडून करून घेतले असेही तो म्हणत नाही, कारण त्याचा मी शिल्लक नसतो. त्याला गर्व वाटत नाहीच, पण करत असलेल्या कामाचा राग कंटाळाही येत नाही. तो फक्त काम करतो. त्याच्याकडे हा माझा, हा परका, हा भाव नसतो. परोपकाराची भावना किंवा दुसऱ्याला मदत केली असेही त्याला वाटत नाही, कारण त्याला मनोमन वाटत असते सबभूमी गोपालकी. मनाने त्याग हे महत्वाचे. इंद्रियाने कर्माचा त्याग तो करत नाही, मनाने करतो. कामाचे ओझे मनावर बाळगत नाही. इथे एक गोष्ट आठवते. एक 8 वर्षाची मुलगी तिच्या 3 वर्षाच्या भावाला घेऊन डोंगर चढत होती. एका वाटसुरूने विचारले की इतकं ओझं घेऊन डोंगर का चढतेस? ती म्हणाली, ओझं नाहीये, भाऊ आहे. त्याचा मीपणा असा असतो. कष्टाचे डोंगर तो आपलेपणाने उचलतो. लोकांच्या कल्याणा संतांच्या विभूती. 9 द्वारात जीव कोंडला असे म्हणतात. ज्ञान असले म्हणजे माणूस त्याला कैद न मानता भगवत भक्तीचे साधन मानतो. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, 1 मूत्रद्वार, 1 गुदद्वार ही शरीराची 9 द्वारे आहेत. आपला जीव शरीररूपी घरात राहतो. आपल्याला घरात राहायला आवडत नसेल तर मग जन्माला येऊन उपयोग शून्य. त्याचे आयुष्य आनंद यात्रा असते. शांत, सुखी, समाधानी राहण्यासाठी जीव जन्माला येतो हे त्याला कळलेले असते. हे जमले तर मुक्ती मिळाली समजायचे, नाहीतर पुन्हा जन्माला येणे निश्चित. अभ्यास अपूर्ण राहिला, परीक्षेत नापास झाला तर पुन्हा त्याच वर्गात राहावे लागेल हे तो जाणतो. जेव्हा एखादा माणूस ज्ञानी होतो, मीपणा सुटतो, काम करतो, आनंदात राहतो, तो मला मीपणा नाही, मी संन्यासी वृत्तीने राहतो, मी आनंदी आहे असे म्हणत नाही. सूर्य कधी म्हणत नाही की मी प्रकाश देतो, पाणी म्हणत नाही की माझ्यामुळे तहान भागते. आपल्याकडे मूर्तीपूजेबरोबर व्यक्तिपूजा आहे. त्यामुळे स्वतःतल्या शिवावर विश्वास ठेवला तर ज्ञानी ओळखू येतो. गरुड उडण्यासाठी शिकवणी लावत नाही. आपल्या अंतर्मनात खूप शक्ती असते. रामदास स्वामी म्हणतात, वन्ही तो चेतवारे. सतत ईश्वराचे स्मरण असावे, स्मरण असावे, करावे नाही. मनाने त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे स्मरण करावे लागत नाही. स्मरायचे कोणाला? ज्याला आपण विसरतो त्याला. ईश्वराला विसरत असेल तर तो ज्ञानी नाही. ज्ञानी कसा असतो ते सांगितले आहे. याचा अर्थ नामस्मरण करू नका असा नाही. जो ज्ञानी असतो त्याला सतत स्मरण असते. ही खूण आहे सिद्ध पुरुष ओळखण्याची. वाघाचे कातडे पांघरून वाघ होत नाही आणि गरुडाची पिसे लावून गरुड होता येत नाही. गुरु करता नाही तो पारखूनच करावा. म्हणून भगवंत लक्षणे सांगतात. कोणीही सांगेल मला साक्षात्कार झालाय, माना मला गुरु. तो अध्यात्मात अधिकारी असला तरी आपला मार्गदर्शक होऊ शकेलच असे नाही.
हिरा आपल्याला सांभाळता यायला हवा आणि त्यालाही हिऱ्याला पैलू पाडता यायला हवेत. आपली आपल्याला खूण पटली पाहिजे. अध्यात्मातही सावध असावे. आत्मचिंतनात मग्न असला तरी तो सावध असतो. सहाय्य हा त्याचा स्थायी भाव असतो. शुक्कासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. 2 संन्यासी असतात. नदीला पूर आलेला असतो. नदी ओलांडायची असते. ऐलतीरावर एक स्त्री पण असते. पहिला संन्यासी नदी ओलांडून जातो. दुसरा संन्यासी त्या स्त्रीला खांद्यावर घेऊन नदी ओलांडतो. पहिल्या दिलावर तिला सोडून आश्रमात येतो. पहिला त्याला विचारतो, अरे आपण संन्यासी, आपल्याला स्त्रीचा स्पर्श वर्ज्य आहे, तरीही तू एका स्त्रीला स्पर्श केलास? दुसरा संन्यासी म्हणतो, मी तिला किनाऱ्यावरच सोडलं, तू मात्र मनानं अजून तिला उचललेलंच आहेस. या गोष्टीत सांख्य योगाचे सगळे पैलू आले. राधे कृष्ण. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.